पुढे सकाळ सकाळी आपण कुठं चाललो नाही का बरं चाललो आत्ताचा टाइम झालेला होता 6:41. हे व्हॉट्सअप गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपण जात होतो साखरेला कारण की आपल्याला आपल्या गोटपामसाठी 2 बोकड घ्यायचे होते आणि आजचा मार्केट एकदम खतरनाक भरलेला होता. तेवढ्यात आपली नजर पडली 2 बोकडावर, पण ते आपल्या बजेटच्या बाहेर गेले म्हणून आपण डायरेक्ट पुढे जायची सुरुवात केली आणि आजचा मार्केट तुम्ही बघू शकता. आणि आज नुसता इकडनं तिकडनं धक्का खात फिरत होतो. तेवढ्यात आपल्याला अजून 2 बोकड दिसले. मग काय त्यांचा सौदा करून घेतला आणि बाहेर येऊन एक 5 गेट पण काढून घेतला आणि ते बोकड आपल्याला 10,500ला पडून गेलेले होते. त्यांनी डायरेक्ट दोन्ही बोकडला घेऊन डायरेक्ट आपण आपल्या गाडीकडे निघालो. दोन्हींना आपण गाडीमध्ये बसून दिलं आणि सोनू नुसता त्यांच्या सोबत खेळत होता आणि आपण आपली गाडी घेऊन डायरेक्ट गोटफार्मकडे निघालो. दोन्ही बोकडांना डायरेक्ट आपण गोटफार्मला सोडून दिलेलं होतं. तेवढ्यात आपल्याला आठवलं जरा कोंबड्यांचा शेड बघून येऊ. मध्ये आलो तर काय भाऊ, एक कोंबडी डायरेक्ट अंड्यांवर बसलेली होती. मग काय जरा बाहेर गेलो आणि जरा खराटा घेऊन डायरेक्ट झाडायची सुरुवात करून दिली. 5-1 मिनिटामध्ये आपलं पूर्ण जाडून होऊन गेलेलं होतं. म्हटलं जरा आता गोटफार्म पण जाडूनच टाकू. मध्ये आलो तर काय खूपच घाण होऊन गेलेली होती म्हणून डायरेक्ट झाडायची सुरुवात केली आणि झाडू मारून होतात डायरेक्ट बकऱ्या सगळ्या आपण बाहेर सोडून दिलेल्या होत्या. मग काय 10-15 मिनिटानंतर वापस बकऱ्यामध्ये घेऊन आलो आणि बाहेर जाऊन एक पाण्याची बादली भरून आणली. मग काय पाण्याची बादली मध्ये ठेवून दिली आणि सगळ्या शेळ्यांनी पाणी पिऊन होताच आपण विळा घेऊन चारा कापायला निघालो. सोनूने चारा कापायची सुरुवात करून दिलेली होती. म्हटलं जरा आता मी पण कापूनच घेऊ. 10-15 मिनिटानंतर आपल्याजवळ बराचसा चारा होऊन गेला होता आणि चारा टाकून होताच आपण पिंपणेर जायला निघालो. कारण की आपल्याला युनियन बँकेमध्ये काम होतं. आपल्याला जरा डॉक्युमेंट जमा करायचे होते. डॉक्युमेंट जमा करून दिले आणि डायरेक्ट मामांच्या घरी आलो. मामा तेवढ्यात म्हणे गाडी धुवून द्या. मग काय आता आपण गाडी धुतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नेक्स्ट ब्लॉग.